नमस्कार शिक्षक मित्रांनो, ट्रॅक इन एड्युटेक या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, स्क्वॅप अंतर्गत आज आपण 5वा व्हिडिओ तयार करत आहोत. यामध्ये आपण मानक क्रमांक 51 ते 70 पर्यंतच्या मानक क्रमांकासाठी कोणते पुरावे आवश्यक आहे याबाबत आपण माहिती पाहणार आहोत. यापूर्वी आपण मानक क्रमांक 1 ते 50 पर्यंतची जे काही मानकांसाठी पुरावे लागणार आहे त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. कोणी तो पाहिला नसेल तर कृपया अगोदर तो पाहावा आणि यानंतर 51 ते 70 पर्यंतच्या मानकांसाठी कोणते पुरावे आवश्यक आहे याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण या ठिकाणी मानक क्रमांक 51 साठी पायाभूत सुविधा क्षेत्र क्रमांक 2 मधील 2.2.1 मानक क्रमांक 51 शाळेमध्ये आवश्यकतेनुसार प्राचार्य किंवा मुख्याध्यापक कर्मचारी आणि प्रशासनासाठी पुरेशी जागा आहे. यामध्ये स्तर क्रमांक 1 आहे, शाळेमध्ये मुख्याध्यापक कार्यालय आहे. यामध्ये स्तर क्रमांक 1 साठी जो पुरावा आहे तो मुख्याध्यापक कार्यालयाचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. त्याची PDF बनवून Google ड्राईव्हला त्याची अपलोड करायचं आहे आणि त्याची लिंक आपल्याला पेस्ट करायची आहे. त्या Google ड्राईव्हची लिंक कशी बनवायची या संदर्भातही आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो देखील आपण चॅनलवरून पाहू शकता. त्यानंतर स्तर क्रमांक 2 जो आहे तो मुख्याध्यापक, शिक्षक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी शाळेमध्ये पुरेशी जागा उपलब्ध आहे. यामध्ये मुख्याध्यापक कक्षचा फोटो, शिक्षकांसाठी पुरेशी जागा उपलब्ध असतानाचा असे 2 फोटोंची PDF आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे. स्तर 3 साठी मुख्याध्यापक कार्यालयाव्यतिरिक्त शिक्षकांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध आहेत. आता या ठिकाणी मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कक्षाचा एक फोटो आपल्याला काढून घ्यायचा आहे. स्टाफ रूम स्वतंत्र कक्ष असेल तर तो या ठिकाणी काढून घ्यायचा आहे आणि त्या 2 फोटोंची आपल्याला PDF बनवून घ्यायची आहे आणि ती आपल्याला अपलोड करावी लागणार आहे. स्तर 4 साठी मुख्याध्यापक कक्ष व इतर कक्ष स्वच्छ, सुंदर, आकर्षक व कलात्मकदृष्ट्या सजवलेले आहेत. माझे कार्यालय सुंदर कार्यालय. शाळेचे कार्यालय ICTने सज्ज आहे. कार्यालयामध्ये शालेय समित्यांचे फलक लावलेले आहेत. स्तर 4 साठी जर आपण निवडणार असणार तर आपल्याला या ठिकाणी मुख्याध्यापकांचा स्वतंत्र कक्षाचा एक फोटो लागणार आहे. मुख्याध्यापक कक्ष स्वच्छ सुंदर असल्याचा आपल्याला एक फोटो काढून घ्यावा लागणार आहे. त्या कक्षामध्ये कॉम्प्युटरचे लॅबचा एक फोटो काढावा लागणार आहे आणि मुख्याध्यापक कक्षामध्येच आपल्या विविध ज्या समित्या आहेत त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती असेल, शिक्षक पालक समिती असेल, माता पालक समिती असेल, सखी समिती, सावित्री समिती असेल, या प्रकारच्या विविध समित्यांचे फोटो दर्शनी भागात लावलेले असतील. त्या सर्व समित्यांचे फोटो आपल्याला स्तर 4 साठी त्याचे काढून आपल्याला त्याची एकत्रितरित्या PDF बनवायची आहे. मित्रांनो, मला मागील व्हिडिओमध्ये अनेक काही आपल्या सबस्क्रायबर्स किंवा शिक्षक मित्रांचे काही प्रश्न किंवा काही कमेंट्स या ठिकाणी आल्या की स्तर 4 निवडायचा की कोणता स्तर निवडावा. तर आपल्याला आपली शाळा ज्या स्तरामध्ये योग्यरित्या ते सर्व निकष पूर्ण करत असेल, समजा स्तर 4 आपण निवडणार असू तर या ठिकाणी जे पुरावे दिलेले आहेत ते सर्व पुरावे त्या ठिकाणी आपल्याला दाखवावे लागणार आहे किंवा त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करावे लागणार आहे. एखादा पुरावा कमी असेल किंवा काहीतरी त्यातली त्रुटी असेल तर आपण स्तर 3 निवडू शकता. त्यामध्ये ते सर्व परिपूर्ण असेल तर तो स्तर आपल्याला घ्यायचा आहे. थोडक्यात काय की आपल्याला या 4 स्तरांपैकी कोणता तरी एक स्तर आपल्या शाळेसाठी तंतोतंत योग्य बसत असेल तो स्तर आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. किंबहुना मी त्यापुढे जाऊन सांगेल की कदाचित एखादी गोष्ट आपल्याकडनं करायची बाकी असेल आणि त्यामुळे आपल्याला एक गुण मिळणार असेल तर आपण ती गोष्ट त्या ठिकाणी तयार करून त्याचे पुरावा तयार करून तो आपल्याला त्याचा एक गुण मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहायचा आहे. यानंतर मानक क्रमांक 52 साठी विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासंबंधी शाळेला जाणीव असून आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन सुविधा उपलब्ध आहे. आता यामध्ये जो पहिला स्तर आहे तो
प्रथमोपचार पेटी आहे, आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक औषध पुरवठा केला जातो. त्यानंतर दर्शनी भागात आपत्कालीन तसेच वैद्यकीय क्रमांक प्रकाशित केलेले आहेत. शाळेने दर्शनी भागात तंबाखूमुक्त परिसर असा फलक लावलेला आहे. यामध्ये प्रथमोपचार पेटीचा फोटो घ्यायचा आहे, औषधांची यादी असलेला एक फोटो घ्यायचा आहे. दर्शनी भागात आपत्कालीन वैद्यकीय क्रमांक लावलेला फ्लेक्स किंवा त्याचे काही दर्शनी भागात काही रंगकामाने केलेले असेल, त्याचे नंबर्स लिहिलेले असतील, डॉक्टरांचे नंबर्स लिहिलेले असतील, तर त्याचा एक फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तसेच तंबाखूमुक्त परिसर फलक जो आपण त्याचा फ्लेक्स लावलेला असेल किंवा त्याचा बोर्ड बनवलेला असेल, तर त्याचा एक फोटो या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे. त्यानंतर स्तर 2 साठी शाळेत वार्षिक आरोग्य तपासणी केली जाते. शिक्षक व विद्यार्थी यांनी प्रथमोपचाराचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले आहे. आरोग्य सेवकांमार्फत प्रतिबंधात्मक तपासणी केली जात आहे. लसीकरण केले जात आहे. शाळेने तंबाखूमुक्त परिसर घोषित केला आहे. असे निकष यामध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये स्तर 2 साठी आरोग्य तपासणीचा फोटो आपल्याला काढावे लागणार आहे किंवा जो काढलेला आहे तो फोटो आपल्याला लागणार आहे. विद्यार्थी आरोग्य सेवाचे पत्रक या ठिकाणी त्याचा एक फोटो लागणार आहे. लसीकरण करतानाचा एक फोटो लागणार आहे आणि तंबाखूमुक्त परिसराचा फ्लेक्स किंवा त्याचा बोर्ड असेल तर त्याचा सुद्धा फोटो लागणार आहे. आणि हे सर्व फोटो एकत्रित करून याची PDF बनवून ती ड्राईव्हला अपलोड करायची आहे. यानंतर स्तर 3 साठी आता या ठिकाणी आरोग्य तपासणीचे अहवाल पालकांच्या निदर्शनास आणून चर्चा केली जाते. पालकांच्या सूचना, विद्यार्थी आरोग्यविषयक तक्रारी यांच्या समर्थनासह अद्ययावत नोंदी केल्या जातात व पूर्तता केली जाते. तर या स्तर 3 साठी आरोग्य तपासणी करतानाचा एक फोटो हवा आहे. आरोग्य तपासणीमध्ये रेफर केलेली जी मुले आहेत त्या मुलांची यादीचा फोटो लागणार आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे जर आयुष्यमान भारत आभा कार्ड तयार झालेले असेल तर त्या विद्यार्थ्यांचे आभा कार्डचे फोटो आपल्याला इथे नमुना दाखल काही फोटो घ्यायचे आहेत. त्यानंतर तंबाखूमुक्त शाळा प्रमाणपत्र फोटो देखील या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर स्तर 4 साठी शाळेत आरोग्य सुधारणेला प्राधान्य असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. शाळेत हेल्थ अँड वेलनेस क्लब उपलब्ध आहेत आणि तसेच सामाजिक व शालेय आरोग्यासाठी सेवा पुरवली जाते. मुलींना सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन पुरवली जातात. यामध्ये आरोग्य व आहार विषयक चार्टचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे. हेल्थ अँड वेलनेस क्लब उपलब्ध असतील तर त्याचा सुद्धा फोटो आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन उपलब्ध असेल तर त्याचा देखील फोटो आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. तसेच आरोग्यसेवक जर असेल तर त्याचं सुद्धा करारपत्रक या ठिकाणी आपल्याला जोडायचं आहे. यावरील सर्व स्तर 4 साठी जे काही फोटो सांगितलेले आहेत त्या सर्वांचे एकत्रितरित्या फोटो काढून आपल्याला त्याची PDF बनवून घ्यायची आहे मानक क्रमांक 52 साठी. यानंतर पुढील मानक क्रमांक जो आहे तो मानक क्रमांक 53 2.4.1 शाळा स्वच्छता आणि स्वच्छतेविषयक जागृतीस चालना देते. यामध्ये पहिला स्तर आहे प्रारंभिक शालेय परिसर स्वच्छ ठेवला आहे. आता यामध्ये शालेय परिसराचा स्वच्छ सुंदर असा एक फोटो आपल्याला काढून तो अपलोड करावा लागणार आहे. स्तर 2 साठी स्वच्छतेसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छता साहित्य, त्यामध्ये साबण, जंतुनाशक, झाडू, ब्रश, बादल्या, मग इत्यादी साहित्य उपलब्ध आहे. आता या सर्वांचे स्वच्छतेविषयक साबण, जंतुनाशक, हँडवॉश, झाडू, ब्रश, बादल्या, मग इत्यादींचा फोटो आपल्याला काढायचा आहे आणि तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. स्तर 3 साठी पुरुष व महिला यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असून तेथे तसे बोर्ड लावलेले आहे. पुरुष व महिलाचे स्वतंत्र स्वच्छतागृहांचे 2 फोटो काढायचे आहेत आणि त्या स्वच्छतागृहांवर स्वतंत्र जे काही सूचना फलक असतील, पुरुष स्वच्छतागृह, महिला स्वच्छतागृह या पद्धतीचे जे फलक आहेत त्यांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी फोटो काढून अपलोड करावा लागणार आहे. त्यानंतर स्तर 4 साठी मासिक पाळी व्यवस्थापन अंतर्गत मुलींसाठी सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर आहे. नियमितपणे पाणी व स्वच्छतेबाबत शाळा व्यवस्थापन समितीद्वारे तपासणी केली जाते. शौचालय स्वच्छ करण्यासाठी स्वच्छक स्वीपर नेमले आहेत. आता यामध्ये आपल्याला
जे सॅनिटरी पॅड डिस्पेन्सरीचा फोटो लागणार आहे, जो आपण पहिलाच काढलेला आहे. पाणी व स्वच्छतेबाबत व्यवस्थापन समितीचा अहवालाचा जे काही प्रोसिडिंग असेल त्याचा फोटो काढायचा आहे. शौचालय स्वच्छ करतानाचा जो स्वच्छक नेमलेला आहे किंवा जो साफसफाई करणारा जो कामगार आहे त्याचा साफसफाई करतानाचा एखादा फोटो आपल्याला घ्यायचा आहे. तसेच स्वच्छतेबाबतीत अधिकारी यांनी शहरी बुकातील नोंदींचा सुद्धा एक फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे मानक क्रमांक 53साठी. यानंतर मानक क्रमांक 54 2.4.2 शाळेत पिण्याचे सुरक्षित पाणी व पुरेशा स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये स्तर क्रमांक 1 शाळेमध्ये पिण्यायोग्य पाण्याची सुविधा आहे, त्यासाठी पुरावा पिण्याच्या पाण्याचे सुविधाचे फोटो, त्यामध्ये टाकी असेल, वॉटर प्युरिफायरचा फोटो असेल, तो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर स्तर क्रमांक 2 शाळेमध्ये पिण्यासाठी व वापरण्यासाठी स्वतंत्र पाणी व्यवस्था आहे, शाळेमध्ये सांडपाणी व्यवस्था आहे. तर पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा स्वतंत्र व्यवस्थेचा फोटो आपल्याला या ठिकाणी आपण काढलेला आहेच, तो या ठिकाणी लावायचा आहे, जोडायचा आहे. आणि सांडपाणी व्यवस्थापनाचा सुद्धा एक फोटो या स्तर 2साठी लागणार आहे. स्तर 3साठी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चाचणी वेळोवेळी केली जाते, साठवलेल्या पाण्याच्या साधनांची वेळोवेळी स्वच्छता केली जाते, पाण्याचे निर्जंतुकीकरणाची साधने उपलब्ध आहेत, उदाहरणार्थ फिल्टर, जंतुनाशक औषधे. आता स्तर 3साठी पाण्याची गुणवत्ता चाचणी करतानाचा एक फोटो लागणार आहे. टाकी, वॉटर प्युरिफायर यांचं नियमित साफसफाई करतानाचा एखादा फोटो लागणार आहे. पाण्यामध्ये फिल्टर किंवा जंतुनाशक औषधे टाकतानाचा एक फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. स्तर क्रमांक 4साठी जलशुद्धीकरण यंत्र सुविधा आहे, विद्यार्थी संख्येनुसार नळ उपलब्ध असून सहज वापरता येतील अशी रचना आहे. पिण्याचे पाणी, पुरेशी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन इत्यादींच्या समितीमार्फत तपासणी केली जाते. यामध्ये वॉटर प्युरिफायरचा एक फोटो अपलोड करायचा आहे. विद्यार्थी संख्येनुसार जी काही नळ संख्या असेल त्या नळ संख्येचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. पिण्याचे पाण्याचे ठिकाण फोटो, पुरेशी स्वच्छतेचा फोटो काढायचा आहे. कचरा व्यवस्थापन करतानाचा फोटो काढायचा आहे. पाण्याची तपासणी करतानाचा व्यवस्थापन समितीचा फोटो आपल्याला या स्तर 4साठी लागणार आहे. अशा प्रकारे हे सर्व फोटो काढून आपल्याला मानक क्रमांक 54साठी अपलोड करावे लागणार आहे. यानंतर मानक क्रमांक 55 शाळेमध्ये पुरेसे सुरक्षित, आरामदायक, वयोमानानुसार आणि आकर्षक रचना केलेले फर्निचर आहे. आता यामध्ये स्तर 1साठी जो पुरावा आहे, वर्गातील बेंच फर्निचरचा फोटो काढायचा आहे. शिक्षकांसाठी उपलब्ध फर्निचर जे काय आहे त्याचा फोटो आपल्याला एक काढायचा आहे, किंवा प्रत्येक वर्गामध्ये जे काही फर्निचर उपलब्ध असेल त्याचा एक फोटो काढायचा आहे. तसेच रजिस्टर नंबर 4 आणि रजिस्टर नंबर 32चा जो काही आपण त्यावर ज्या नोंदी घेतो त्या नोंदींचा एक फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे. स्तर 2साठी जो पुरावा लागणार आहे, स्तर 2 निवडताना त्यामध्ये फर्निचर आरामदायक व आकर्षक आहे, ते फर्निचर सुंदर आहे अशा पद्धतीचा एक फोटो घ्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे रजिस्टर नंबर 4 आणि 32चा देखील फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. स्तर क्रमांक 3मध्ये जर आपण 3 गुण घेणार असाल, त्यासाठी जे निकष आहेत, त्यासाठीचे जे पुरावे आहेत ते शालेय उपक्रमाकरिता अतिरिक्त फर्निचर उपलब्धता व जागेचा फोटो, म्हणजे आपली सर्व शाळा वर्गाचे विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे निकष पूर्ण होऊन आणखी अतिरिक्त फर्निचर, जास्तीचं फर्निचर आपल्याकडे उपलब्ध असेल तर त्या उपलब्धतेचा एक फोटो, आणि ते फर्निचर सहशालेय उपक्रमाकरिता वापरत असाल तर तो उपक्रम सादर करताना त्याचा एक फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. स्तर क्रमांक 4ची जर आपण निवड करणार असाल तर त्या ठिकाणी फर्निचरची दुरुस्ती किंवा फर्निचर बदलीबाबतचा फोटो आपल्याला लागणार आहे. तसेच व्यवस्थापन समितीमार्फत फर्निचर आढावा फोटो घ्यावा लागणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फर्निचर उपलब्धतेचा एक फोटो घ्यावा लागणार आहे, आणि दिव्यांग विद्यार्थी साहित्य वापरतानाचा सुद्धा एक फोटो आपल्याला घ्यावा लागणार आहे. ते विद्यार्थी त्या फर्निचरचा वापर करतात अशा प्रकारचा एक फोटो आपल्याला स्तर क्रमांक 4साठी निवडावा लागणार आहे, आणि हा मानक क्रमांक 55साठी आपण अपलोड करणार आहोत. त्यानंतर मानक क्रमांक 56 यामध्ये शाळेमध्ये प्रकाश आणि वायू विजन व्यवस्था आहे 2.6.1. त्यासाठी
वर्गखोल्यांमध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था आहे, सर्व उपकरणे कार्यरत आहे. स्तर 1 साठी हे निकष आहेत. यामध्ये आपल्या वर्गखोलीचा जिथे चांगला उजेड येत असेल त्या उजेडाचा किंवा खिडकीजवळचा किंवा दरवाजापासचा वर्गामध्ये किती उजेड आहे असा दर्शवणारा एक फोटो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तसेच वर्गातील सर्व उपकरणे कार्यरत असल्याचा फोटो काढावा लागणार आहे. त्यामध्ये फॅन असेल, ट्यूब असेल, लाईट्स असेल, याचा सुद्धा आपल्याला एक फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे. त्यानंतर स्तर 2 साठी वर्गामध्ये नैसर्गिक प्रकाश व्यवस्था आणि खिडक्या आहेत, सर्व वर्गखोल्या हवेशीर आहेत, विजेची उपकरणे सुरक्षित हाताळण्यासंदर्भात प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. आता यामध्ये वर्गामध्ये जर नैसर्गिक प्रकाश व्यवस्था म्हणजे ऑटोमॅटिकच खिडकीद्वारे किंवा रचनेनुसार जर सूर्यप्रकाश वर्गखोलीत येत असेल अशा प्रकारचा एक फोटो आपल्याला घ्यायचा आहे. तसेच खिडक्यांमधून नैसर्गिक प्रकाश आतमध्ये येत असेल तर त्या प्रकारचा एक फोटो घ्यायचा आहे. तसेच वर्गखोली हवेशीर असल्याचा एखादा फोटोसुद्धा या ठिकाणी लागणार आहे. तसेच विजेची उपकरणे सुरक्षित हाताळण्यासंदर्भात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजन फोटो घ्यायचा आहे. विजेची उपकरणे कशा प्रकारे वापरावीत या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाचा एक कार्यशाळा घेतल्यासारखं आपण त्याचा एक फोटो काढायचा आहे आणि स्तर क्रमांक 2चा क्रायटेरिया पूर्ण करून घ्यायचा आहे. त्यानंतर जर आपण स्तर क्रमांक 3 साठी जो पुरावा निवडणार आहोत तो वर्गखोल्यांमधील वातावरण उत्साहवर्धक राहण्यासाठी आकर्षक रंगात रंगवलेल्या आहेत. यामध्ये वर्गखोल्यांमधील आकर्षक रंगकामाचे फोटो आपल्याला घ्यायचे आहेत. प्रत्येक वर्गाचे या ठिकाणी आपल्याला निवडणार आहेत. जर आपल्याकडे 5 वर्ग असतील तर आपल्याला या ठिकाणी 5ही वर्गखोल्यांचे फोटो अपलोड करावे लागणार आहे. तसेच पुढचा जो निकष आहे, वर्गामध्ये प्रकाश व हवा व्यवस्थेसाठी लाईट व पंखा यांचे फोटो आपल्याला घ्यायचे आहेत. प्रत्येक वर्गामधील लाईट, फॅन सुविधा, ट्यूब या प्रकारच्या सुविधांचे फोटो आपल्याला घ्यायचे आहेत. स्तर क्रमांक 4 साठी शाळेची संपूर्ण इमारत हवेशीर आणि अध्ययनास पूरक वातावरण निर्माण करणारी आहे. आता यामध्ये शाळेची संपूर्ण इमारतीचा एक फोटो घ्यायचा आहे आणि आजूबाजूच्या पुढील बाजू, मागील बाजू या पद्धतीनं अध्ययनास पूरक वातावरण निर्माण करणारा एक फोटो आपल्याला घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे वरील जे स्तर आपण पाहिले त्या स्तरातीलही फोटो आपण स्तर क्रमांक 4 साठी या ठिकाणी अपलोड करू शकता, मानक क्रमांक 56 साठी. यानंतर पुढील मानक क्रमांक जे आहे ते मानक क्रमांक आहे 57. शाळेत अग्निसुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये स्तर क्रमांक 1 साठी अग्निशामक यंत्राचा फोटो लागणार आहे. स्तर क्रमांक 2 साठी अग्निशामक यंत्राचा फोटो आणि त्याच्या वापराबाबतचे निर्देश भिंतीवर लावलेला एक फोटो, त्या संबंधित अग्निशामक वापराबाबतच्या ज्या काही गाईडलाईन्स आहे त्याबाबतचा एक फोटो आपल्याला लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी एक फोटो आणखी वाढला. स्तर क्रमांक 3 साठी शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांना अग्निशमन यंत्र वापरण्याचं प्रशिक्षण दिलं असल्यास त्याचा एक फोटो आपल्याला लागणार आहे. तसेच शाळा सुरक्षिततेचा जे प्रमाणपत्र आहे त्याचा प्रमाणपत्राचा सुद्धा एक फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. तसेच स्तर क्रमांक 4 साठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचा एक फोटो लागणार आहे. अग्निजन्य पदार्थांची यादी भिंतीवर लावलेला एक यादीचा फोटो लागणार आहे. अग्निशमन यंत्राची निगा राखली जाते, तो निगा राखतानाचा देखील एक फोटो आपल्याला घ्यायचा आहे. आणि स्तर क्रमांक 4 साठी जर आपण ही गोष्ट निवडणार असू तर मानक क्रमांक 57 साठी हा क्रायटेरिया पूर्ण करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढील मानक क्रमांक आहे मानक क्रमांक 58 2.6.3. आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. शाळेत स्वतःची आपत्कालीन सज्जता योजना आहे व ती प्रत्येक वर्गात ठळकपणे प्रदर्शित केली आहे. आता यामध्ये स्तर क्रमांक 1 साठी आपत्ती व्यवस्थापनासाठी शाळेने योजना विकसित केली आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा एक कृती आराखड्याचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. त्याचं काही प्रोसिडिंग लिहिलेलं असेल किंवा त्या संदर्भात काही चार्ट आपल्याला समग्र अंतर्गत आलेले आहेत, त्या चार्टचा सुद्धा आपण या ठिकाणी फोटो अपलोड करू शकता. तसेच स्तर 2 साठी सुद्धा आपत्ती व्यवस्थापनाचे चार्ट आणि कृती आराखड्याचा फोटो आपण अपलोड करू
करू शकता. स्तर 3साठी आपण वर्षातून किमान 2दा आपत्ती व्यवस्थापनाचं प्रात्यक्षिक राबवतानाचे 2 फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. तसेच स्तर क्रमांक 4साठी आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती म्हणून नाविन्यपूर्ण उपक्रम फोटो, आपत्ती व्यवस्थापनाचा कृती आराखडाचा फोटो आणि आपत्ती व्यवस्थापन करतानाचा डेमो देतानाचा जर व्हिडिओ असल्यास त्या व्हिडिओची लिंकसुद्धा आपण या स्तर क्रमांक 4साठी देऊ शकू. मानक क्रमांक 58चे पुरावे. यानंतर पुढील मानक क्रमांक 59 2.7.1 पर्यावरणपूरक शाळा. यामध्ये शाळा पर्यावरणपूरक पद्धतीचे पालन करते. शिक्षक, विद्यार्थी, पालक, समाज यांच्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी कार्यशाळा उपक्रम आयोजित करते. शाळा हवामान बदल, सेंद्रिय जीवनशैलीचा समावेश करण्यासाठी एकत्र येऊन जागरूकता निर्माण करते. यामध्ये पहिला पुरावा स्तर 1साठीचा जो आहे तो शालेय परिसरातील झाडांचा फोटो आहे. दुसरा ओला कचरा, सुका कचरा विलगीकरणाचा एक फोटो काढून घ्यायचा आहे. तसेच वेगवेगळ्या रंगाच्या कचरा कुंड्यांमध्ये ओला कचरा आणि सुका कचरा ठेवला जातो. त्या संदर्भातला एक फोटो आपल्याला स्तर क्रमांक 1साठी लागणार आहे. स्तर क्रमांक 2साठीचा जो पुरावा आहे तो झाडांचे जोपासना व पोषण याचे नियोजनाचा फोटो. विद्यार्थी वृक्षारोपण करतायत, त्या वृक्षांचं संवर्धन करतायत, त्यांच्या पोषणासाठी त्याला खत देत आहेत, अशा पद्धतीचा एक फोटो आपल्याला घ्यायचा आहे. तसेच कंपोस्ट खत निर्मितीचा एक खड्डा, त्या खड्ड्याचा एक फोटो आपल्याला घ्यायचा आहे. आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आणखी काही फोटो आपण जर आणखी काही उपक्रम आपण राबवलेले असतील तर त्या संदर्भातले फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. स्तर क्रमांक 3साठी पुरावा पर्यावरण संरक्षण व संवर्धन यासाठी विविध उपक्रम फोटो, सेंद्रिय शेती, तापमान वाढ याबाबत जाणीव जागृतीचा कार्यशाळेचा एक फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. स्तर क्रमांक 4साठी जो पुरावा आहे तो इको क्लब स्थापनेचा एक फोटो लागणार आहे. सेंद्रिय खत निर्मितीचा फोटो, वीज बचतबाबत 1 तास वीज बंद किंवा आणखी इतर उपक्रम आपण राबवलेले असाल वीज पुरवठा बचतीबाबत तर तो फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. मानक क्रमांक 59साठी ही एवढी पुरावे आपल्याला लागणार आहे. यानंतर पुढील मानक 60 मानक क्रमांक 7 शाळा ऊर्जा बचतीसाठी LED प्रकाश, सौर ऊर्जेचा वापर, टाकाऊ वस्तूंचे व्यवस्थापन, पुनर्वापर, जल पुनर्भरण व प्लास्टिक मुक्तीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करते. यामध्ये स्तर क्रमांक 1 आहे शाळा ऊर्जा बचतीसाठी कमी विद्युतीवर चालणारी उपकरणे वापरते. आता यामध्ये विद्युत उपकरणांमध्ये LED बल्ब, 5 स्टार रेटिंगचं जे काही उपकरणे असतील, एनर्जी सेवर उपकरणे जे असतील त्या सर्व उपकरणांचे फोटो आपल्याला या ठिकाणी स्तर क्रमांक 1साठी लागणार आहे. स्तर क्रमांक 2 शाळा विद्यार्थ्यांकडून ऊर्जा, पाणी व कचरा व्यवस्थापन यांचे नियोजन करून योग्य प्रकारे अंमलबजावणी करते. आता यामध्ये लाईटच्या व्यवस्थापनाचा फोटो, त्यामध्ये आठवड्यातून 1 दिवस लाईट बंद करण्याचा उपक्रम आपण पाहिला तर त्याचा एखादा फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. त्याचा नियोजनाचा फोटो आपल्याला लागणार आहे. पाणी व कचरा व्यवस्थापनाच्या नियोजनाचा फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. नियोजन कशाप्रकारे कसे केले जाते याबाबतचा एक फोटो इथे लागणार आहे. स्तर क्रमांक 3साठीचा जो पुरावा आहे तो ऊर्जा व पाणी, कचरा याबाबत जनजागृती करताना विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर स्तर क्रमांक 4साठी सोलर विद्युतचा वापर फोटो, जे काही आपण सोलर पॅनल आपल्या शाळेमध्ये बसवले असतील त्या सोलर पॅनलचा फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. सेंद्रिय शेतीचा करत असाल तर सेंद्रिय शेतीचा फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. जल पुनर्भरण फोटो, तसेच प्लास्टिक मुक्ती व पुनर्वापर याबाबतचा एक फोटो लागणार आहे. आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या उपक्रमाचा फोटो या ठिकाणी आपल्याला स्तर 4साठी लागणार आहे. मानक क्रमांक 60 यासाठी. त्यानंतर पुढील जे मानक आहे मानक क्रमांक 61 2.7.3 शाळेकडे
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी स्वतंत्र स्वयंपाकगृह असून परसबाग किचन गार्डमधील सेंद्रिय नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाल्याचा वापर करतात. यामध्ये शाळेत स्वयंपाकगृह किचन शेडचा एक फोटो लागणार आहे. किचन शेडमधील शालेय पोषण आहार शिजवतानाचा एक फोटो लागणार आहे. अन्न शिजवण्यासाठी जी काही भांडी, ताटं, पातेले जे काय आहे ती भांड्यांचा फोटो या ठिकाणी लागणार आहे. तसेच परसबाग किचन गार्डन फोटो लागणार आहे स्तर क्रमांक 1 साठी. स्तर क्रमांक 2 साठी स्वयंपाकगृहासाठी स्वतंत्र खोली म्हणजे किचन शेडचा एक फोटो लागणार आहे. तसेच जेवणाची जागा ज्या ठिकाणी विद्यार्थी जेवणासाठी बसतात त्या जागेचा एक फोटो आणि ती जागा स्वच्छ असलेला एक फोटो या ठिकाणी लागणार आहे. तसेच परसबागेतील भाजीपाल्याचा एक फोटो येथे लागणार आहे. स्तर क्रमांक 3 साठी किचन शेडचा फोटो, धान्य साठवण्याची खोलीचा स्वतंत्र फोटो, विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती मार्गदर्शन करतानाचा एक फोटो आणि सकस आहार म्हणजे जो काही आहार आपण देतो त्या आहाराचा ताटाचा एक फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. स्तर क्रमांक 4 साठी किचन शेडचा एक फोटो लागणार आहे. तसेच अग्निसुरक्षा योग्य खबरदारीचा एक फोटो लागणार आहे. धान्य साठवण्याच्या खोलीचा एक फोटो, तसेच विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती मार्गदर्शनाचा एक फोटो, परसबागेमध्ये पिकवलेला भाजीपाला बाहेर विकण्यासाठी जर नेला असेल तर त्याबाबतचा एक फोटो लागणार आहे. आता यामध्ये सर्व निकष जेव्हा आपण पूर्ण करू तरच हा स्तर क्रमांक 4 आपण निवडू शकतो. जर स्तर क्रमांक आपण मूल्यांकनामध्ये जर आपण म्हटलं की भाजीपाला बाहेर विकायला नेतो आणि मार्क आपण त्याचा घेतला आणि प्रत्यक्ष बाह्य मूल्यांकनाच्या वेळी जर तो फोटो किंवा त्यासंबंधी रेकॉर्ड आपल्याकडे नसेल तर बाह्य मूल्यांकनामध्ये आपल्याला स्तर क्रमांक 4 वरून आपण स्तर क्रमांक 3 मध्ये आपली निवड केली जाऊ शकते किंवा त्याचा गुण आपला कमी केला जाऊ शकतो. त्यामुळे पुरावे देताना अचूक देण्याचा प्रयत्न करा. यामध्ये जर काही फरक आढळला 15% पेक्षा जर माहिती खोटी आढळली तर आपल्यावर कार्यवाही देखील प्रस्तावित करण्याचे निर्देश आपल्याला शासन निर्णयामध्ये परिपत्रकामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे ही गोष्ट काळजीपूर्वक भरायची आहे. पुढील मानक क्रमांक आहे 62. यामध्ये क्रीडांगण आणि क्रीडा सुविधाबाबत आपण माहिती पाहणार आहोत. यामध्ये 2.8.1 विद्यार्थ्यांमध्ये बैठे खेळ आणि मैदानी खेळ, योग, व्यायामाविषयी जाणीव असून यासाठीची आवश्यक उपकरणे शाळेत उपलब्ध आहेत. दिव्यांगांसाठी स्वतंत्र सोय आपल्याला उपलब्ध आहे. यामध्ये स्तर क्रमांक 1 साठीचे जे पुरावे आहेत तो क्रीडांगणाचा एक फोटो लागणार आहे. जर क्रीडांगण नसेल तर पर्यायी व्यवस्था जी काही केली असेल त्याचा एक फोटो लागणार आहे. क्रीडा खोलीचा एक फोटो लागणार आहे. त्या क्रीडा खोलीमध्ये क्रीडा साहित्य ठेवलेले असल्याचा एक फोटो लागणार आहे. क्रीडा साहित्याच्या नोंदीचा फोटो लागणार आहे. तसेच विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतात अशा पद्धतीचे एवढे सर्व फोटो स्तर क्रमांक 1 साठी लागणार आहे. स्तर क्रमांक 2 साठी क्रीडांगणाचा फोटो, खेळाची मैदान आखलेला फोटो, योगविषयक प्रात्यक्षिकाचा फोटो, डिजिटल तंत्रज्ञान वापरून खेळ नियम, खेळाची रचना सांगतानाचा फोटो. आता यामध्ये मैदानाचा आखलेलाच फोटो असायला हवा आहे. योग डेच्या दिवशी किंवा इतर दिवशी शनिवारी आनंददायी शनिवारी आपण योग घेत असाल, सूर्यनमस्कार किंवा इतर आसने जर घेत असाल तर त्याचा एक फोटो लागणार आहे. त्या प्रात्यक्षिकांचा एक फोटो लागणार आहे. तसेच इतर डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना आपण खेळ किंवा नियमांविषयी माहिती देतानाचा तो तंत्रज्ञानाचा वापर केल्याचा एक फोटो इथे लागणार आहे स्तर क्रमांक 2 साठी. स्तर क्रमांक 3 साठीचा जो पुरावा आहे तो क्रीडांगणाचा फोटो लागणार आहे. क्रीडांगण आखलेल्या मैदानाचा देखील फोटो लागणार आहे. क्रीडांगणाचे मापे दर्शनी भागात लावलेला एक फोटो आपल्याला लागणार आहे. पहा आता जसं जसा स्तर वाढत चालला तसं त्यातला एक क्रायटेरिया आणखी वाढत जातो. तसेच आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचा सहभागाचा एक फोटो आपल्याला काढायचा आहे. तसेच क्रीडा तज्ज्ञ मार्गदर्शक फोटो, आपण तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जर कामगिरी केली असेल किंवा बाहेरून तज्ज्ञ बोलवले असतील तर त्यांचा फोटो आपण काढलेला असेल तर तो देखील या ठिकाणी लागणार आहे. तसेच तालुका स्तरावरील मिळवलेले बक्षीस याचा देखील फोटो आपल्याला लागणार आहे. स्तर क्रमांक 4 खेळाचे प्रशिक्षण
प्रशिक्षकाची नियुक्तीचा फोटो, जे काही शिक्षक किंवा जे काही प्रशिक्षक विद्यार्थ्यांना नियुक्त केले असतील त्या प्रशिक्षकांचा प्रशिक्षक शिकवतानाचा एक फोटो, दिव्यांग विद्यार्थी क्रीडा सुविधाबाबत उपलब्ध सुविधेबाबत चा फोटो, जिल्हा राज्य राष्ट्र स्तरावर प्रावीण्य मिळवलेले असल्यास त्याचा एक फोटो लागणार आहे. तसेच मैदानी क्रीडा स्पर्धेचा एक फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. तेव्हाच आपण स्तर क्रमांक 4 हा निवडू शकतो मानक क्रमांक 62 साठी. यानंतर पुढील मानक क्रमांक जे आहे ते मानक क्रमांक 63, 64, 65, 66 हे मानक क्रमांक जिल्हा परिषद शाळांसाठी लागू नाहीत. इतर शाळांसाठी हे जे मानक क्रमांक आहेत हे सर्व निवासी शाळा वसतिगृहांबाबत आहेत. तर त्या शाळांनी आपले योग्य ते निकष पाहून योग्य तो स्तर निवडून अचूक स्तराची निवड करून त्या अनुषंगाने जे काही पुरावे आपल्याकडे असतील ते पुरावे या ठिकाणी नोंदवायचे आहे. तसेच यादीमध्ये दिल्याप्रमाणे मानक क्रमांक 67 हे देखील जिल्हा परिषदसाठी माझ्या मते लागू होणार नाही, कारण उपहारगृहांबाबत या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि आपल्याकडे उपहारगृह नाहीत, त्यामुळे मानक क्रमांक 67 देखील आपल्याला लागू नाही. पुढील मानक क्रमांक आपण पाहूयात 68. यामध्ये 2.11.2 शाळेकडे अविरत चालणारे आंतरजाल इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. आता या ठिकाणी स्तर 1 साठी जो पुरावा आहे तो ICT लॅबचा एक फोटो काढावा लागणार आहे. तसेच आपल्याकडे स्मार्ट क्लासरूम उपलब्ध असेल तर त्या क्लासरूमचा एक फोटो आपल्याला इथे जोडावा लागणार आहे. तसेच अभ्यासक्रम लोड केलेले स्तर 2 साठी अभ्यासक्रम लोड केलेले टॅबलेटचा एक फोटो लागणार आहे आणि डिजिटल लायब्ररीचा फोटो देखील या ठिकाणी लागणार आहे. स्तर क्रमांक 3 साठी डिजिटल लायब्ररीचा वापर 50% विद्यार्थी जर करत असतील तर त्या 50% विद्यार्थ्यांचा वापर करतानाचा एक फोटो लागणार आहे. तसेच त्या वापराबाबतच्या नोंदचं रजिस्टर जे आहे त्या नोंद रजिस्टरचा एक फोटो लागणार आहे. स्तर क्रमांक 4 साठी जर आपण निवड करणार असाल तर 100% विद्यार्थी डिजिटल लायब्ररीचा वापर करतात असा एक फोटो लागणार आहे. तसेच ती जी काय नोंद रजिस्टर वही असेल त्या नोंद रजिस्टर वहीचा एक फोटो लागणार आहे. तसेच स्मार्ट क्लासरूमचा एक फोटो लागणार आहे आणि कॉम्प्युटर लॅबचा देखील या ठिकाणी फोटो लागणार आहे. मानक क्रमांक 68. पुढील मानक क्रमांक आहे मानक क्रमांक 69. यामध्ये शाळेकडे अविरत चालणारे आंतरजाल इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. आता यामध्ये पहिला पुरावा लागणार आहे इंटरनेट कनेक्शन सुविधा मोबाईलवरून असेल, ब्रॉडबँडवरून असेल किंवा डोंगलची सुविधा असेल त्या सुविधेचा एक फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. स्तर क्रमांक 2 साठीचा जो पुरावा आहे वायफाय असल्यास वायफायचा फोटो द्यायचा आहे. स्तर क्रमांक 30 साठी जे काही इंटरनेट आपण वापरणार आहे त्याचा स्पीड किमान 10 MBPS पर्यंतचा असला पाहिजे असं वायफायचा या ठिकाणी एक फोटो काढायचा आहे. तसेच स्तर क्रमांक 4 साठी 20 MBPSचा स्पीड वायफायचा एक फोटो या ठिकाणी काढायचा आहे आणि इंटरनेट वापर करतानाचा शिक्षक आणि विद्यार्थी यांचा फोटो आपल्याला स्तर क्रमांक 4 साठी लागणार आहे. पुढील मानक क्रमांक 70. स्तर क्रमांक 70 स्तर 1 साठीचा जो पुरावा आहे तो यामध्ये शाळेने शिक्षकांकडून सर्वेक्षण करून दाखलपात्र सर्व विद्यार्थ्यांची विशेषतः सामाजिक आर्थिक वंचित घटकातील विद्यार्थ्यांची पटनोंदणी केलेली आहे. आता इथे स्तर 1 साठी शिक्षक पटनोंदणीसाठी सर्वेक्षण करतात. पटनोंदणी सर्वेक्षण रजिस्टरचा एक फोटो लागणार आहे, विद्यार्थी हजेरीचा एक फोटो लागणार आहे, तसेच सर्वेक्षण करतानाचा शिक्षकांचा एक फोटो या ठिकाणी लागणार आहे. स्तर 2 साठी शाळेकडे सर्व स्तरातील मुलांचा शोध घेण्याची योजना तयार करण्यात आली. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणले जाते. इथे देखील पटनोंदणी सर्वेक्षणाच्या रजिस्टरचा फोटो लागणार आहे आणि शाळाबाह्य विद्यार्थी भेट घेतानाचे फोटो लागणार आहे. स्तर क्रमांक 3 साठी शाळेने मुलांचा शोध घेण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामध्ये सर्वेक्षणाबाबत जर शिक्षकांनी गुगल फॉर्म किंवा मोबाईलवर वेबसाईट बनवून त्याची नोंदणी केली असेल तर त्याची लिंक आपण या ठिकाणी शेअर करू शकता. त्यानंतर स्तर क्रमांक 4 साठी नोंदणी झालेल्या मुलांची माहिती मॅप केली जाते व ती प्रदर्शित करून शाळेत
प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. परिसरातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, आर्थिक दुर्बल घटक, अल्पसंख्याक, CWSN या घटकातील मुलांचा शोध घेऊन शाळेच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. याबाबत पटनोंदणी सर्वेक्षणाच्या नोंदवहीचा एक फोटो लागणार आहे. सर्वेक्षणाबाबत गुगल फॉर्म मोबाईल वेबसाईटची नोंदणी केली असल्यास त्याची लिंक शेअर करावी लागणार आहे. तसेच जे विद्यार्थी आपल्याला शाळेबाह्य सापडले अशा विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीचा फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. मित्रांनो, या प्रकारे आपण मानक क्रमांक 51 ते 70 या मानक क्रमांकापर्यंतची जी माहिती पाहिली, यामध्ये आपण योग्य तो स्तर निवडून घ्यायचा आहे आणि त्या स्तराबाबत सर्वच्या सर्व फोटो आपल्याला त्याची PDF बनवायची आहे. ती PDF बनवून गुगल ड्राईव्हला अपलोड करायची आहे आणि त्या गुगल ड्राईव्हची लिंक आपल्याला आपल्या वेबसाईटवर अपलोड करायचे आहे. या संदर्भातलं सर्व मार्गदर्शन पर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आपण मानकांचे पुरावे कशा प्रकारे द्यावेत याबद्दल माहिती पाहत आहोत. पुढील मानक क्रमांक 71 ते 100 पर्यंतचे जे पुरावे आहेत त्याचा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये लवकरच अपलोड करणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच स्क्वॅप संदर्भातले नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत पटकन पोहोचतील. धन्यवाद.